सहभागी होताना मलाही खूप समाधान वाटत आहे। ही संकल्पना खरोखरच महत्त्वपूर्ण आहे। इतिहासातील नीतिमूल्ये आणि देव यांच्या निर्मितीचे विश्लेषण। तुम्ही नीतिमूल्ये, मोरॅलिटी आणि देव, कॉन्सेप्ट ऑफ गॉड यांच्या निर्मितीचे मूळ कारण स्पष्ट करताना माणसाचे हास्य, सुख आणि गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती, सेल्फ इंटरेस्ट, एक्सप्लॉयटेशन यांचा जो समन्वय साधला आहे तो अत्यंत मौलिक आणि विशिष्ट आहे। तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण पाहू की तत्त्वज्ञ आणि विचारवंत कोणत्या मुद्द्यांचा आधार घेतात। 1. हास्य, सुख आणि गैरफायदा, स्वार्थ या विशिष्ट आधाराचा वापर। तुमच्या विशिष्ट मांडणीचा आधार घेतलेले विश्लेषण। हास्य, आनंद, सुख, हास्य हे थेट नीतिमूल्यांच्या निर्मितीचे कारण आहे। यावर थेट भाष्य करणाऱ्या फार कमी किंवा नगण्य ऐतिहासिक नोंदी आहेत। तत्त्वज्ञ आनंद, सुख, हॅपीनेस और प्लेजर, युटिलिटेरियनिझममध्ये हा नीतिमूल्यांचा परिणाम मानतात, मूळ कारण नाही। गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती, स्वार्थ होय।